नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पार्थ आणि काव्या या दोघांचंही पतंग एकमेकांना टक्कर देतं आणि त्याचवेळी काव्याचं पतंग कट होतं. तर आता काव्या पार्थला म्हणते, पाहिलंत का देशमुख, बघितलंत ना, प्रेमात पडलो तेही एकदमच. ठीक आहे देशमुख, शेवटी माझ्या पतंगाला आणि मलाही तुमच्या हातून कटणं मंजूर आहे. पार्थ मात्र शांतच असतो, परंतु इकडे रम्याचा मात्र चांगलाच चळफळाट होत असतो. पार्थ आता तिथून निघून जातो. काव्यामध्ये अहो ऐका, थांबा तरी, साधं मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तरी द्या. तर पार्थ म्हणतो, मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. काव्यामध्ये काही ऐकू नाही आलं. इकडे आता मानिनीताई आणि युग हसू लागतात. तर पार्थ म्हणतो, मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. काव्य म्हणते, मोठ्याने बोला ना, काहीच ऐकू येत नाहीये. आता मात्र पार्थ मोठ्याने बोलतो आणि म्हणतो, मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा काव्या तुम्हाला. तर काव्य म्हणते, आता कसं अख्ख्या युनिव्हर्सला कळालं आहे. तर पार्थ म्हणतो, काव्या, परंतु पार्थ काही बोलण्या अगोदरच काव्या आता पार्थच्या तोंडात तिळगुळ देते आणि म्हणू लागते, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला देशमुख. तर त्याचवेळी तिथे युग येतो आणि पार्थला विचारतो, काय मग दादा, तिळगुळ गोड आहे ना. तर पार्थच्या वेळी युगकडे पाहतो. युग म्हणतो, सॉरी सॉरी, येतो मी, असं म्हणत युग तिथून निघून जातो. आता पार्थही तिथून निघून जातो. तर काव्या पार्थकडे पाहते. पार्थ थोडा रागवलेला असतो, परंतु त्याच्या रागातही काव्याला प्रेम दिसत असतं. तर पार्थ तिथून निघून गेल्यानंतर मानिनीताई तिथे येतात आणि काव्याला जवळ घेत तिचं कौतुक करू लागतात. तर इकडे मात्र रम्या खूप चिडलेली असते. रम्या वसू आत्यांना म्हणते, खूप झाली ती काव्याची नाटकं, आता कुठेतरी या काव्याला थांबवावंच लागेल. या काव्याचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा, असं म्हणत आता रम्या पेटून उठलेली असते. तिला खूप राग आलेला असतो आणि काही करून आता काव्याला धडा शिकवायचाच हे रम्याने अगदी पक्क ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे मोहितेंच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, नंदिनीचे आई वडील बाहेर गेलेले असतात आणि तेच निमित्त आता जीवाला मिळालेलं असतं. आता जीवा नंदिनीला तिळगुळ बनवताना मदत करत असतो. खरं तर जीवाच नंदिनीला शिकवत असतो की तिळगुळ कसे बनवायचे. आता नंदिनी तिळगुळ बनवायला शिकत असते आणि ज्यावेळी ती गुळाचा पाक तिळगुळामध्ये ओतते त्यावेळी लगेच ती आतमध्ये हात टाकते आणि त्यामुळेच नंदिनीचा हात भाजला जातो. परंतु जीवा नंदिनीची अगदी मनापासून प्रेमाने काळजी घेतो, तिच्या हातावर फुंकर मारतो आणि प्रेमानेच तिला साथही देतो. जीवा खूप घाबरून गेलेला असतो. नंदिनीला होणारा त्रास जीवाला अजिबातच सहन होत नसतो. आता जीवा आणि नंदिनी एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात. जीवा आपली काळजी घेतो हे पाहून नंदिनी जीवाकडे पाहत असते. तर जीवा नंदिनीचं ते बदललेलं रूप, आज काळ्या रंगाच्या साडीमध्ये नंदिनी खूप खुलून दिसत असते आणि जीवाची मात्र विकेट पडलेली असते. नकळतपणे का होईना, परंतु आता जीवाला नंदिनीचा हात हातात घेण्याची संधी मिळालेली असते. परंतु नंदिनी भानावर येते आणि आपला हात मागे घेते. जीवा नंदिनीला म्हणतो, असा सरळ हात नाही घालायचा. मला सांग, मी तूप कशासाठी घेऊन आलो आहे. अगं, हे तूप थोडंसं हातावर घ्यायचं, ते आपल्या हातांना लावायचं आणि त्यानंतरच लाडू वळवायला घ्यायचे. तर आता नंदिनी म्हणते, हो बाबा, तुम्हाला सगळं काही येतं, मलाच काही येत नाही. जीवा म्हणतो, नाही, असं काही नाही आहे, हळूहळू तुला सुद्धा जमेल. आणि आज मकर संक्रांत आहे. या मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज हा नवरा बायकोला कसे तिळगुळ बनवायचे हे शिकवेल. चल तर मग शिकूयात का. तर नंदिनी सुद्धा खूप उत्सुक असते, तिला सुद्धा तिळगुळ बनवायला शिकायचे असतात. आता जीवा एक एक करून कसे तिळगुळ बनवायचे हे नंदिनीला अगदी परफेक्ट शिकवत असतो. आता जीवाने थोडं सारण नंदिनीच्या हातावर ठेवलेलं असतं आणि लाडू वळायला सांगितलेला असतो. परंतु नंदिनी लाडू वळत असताना तो लाडू काही वळला जात नाही, तो कुस्कर होतो. तर आता जीवा नंदिनीला म्हणतो, काय आहे, या तिळगुळावर किंवा नात्यावर जास्त भार द्यायचा नसतो आणि मग ती नाती किंवा तिळगुळ असे फिसकटतात. असं म्हणत आता जीवा हळूवारपणे तो लाडू वळत असतो आणि आपली नाती आणि हे लाडू कसे वळायचे हे नंदिनीला शिकवत असतो. आता दोघांनीही एकमेकांच्या साथीने पहिला तिळगुळ बनवलेला असतो. तर जीवा म्हणू लागतो, जोडीने बनवलं की सगळं काही जमतं. नंदिनी म्हणते, सगळं म्हणजे. जीवा म्हणतो, काही नाही. जीवा मनाशीच म्हणतो, हळूहळू मिटतोय आपल्यातला दुरावा. असं म्हणत जीवा आता नंदिनीला म्हणतो, तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. असं म्हणत जीवा स्वतःच्या हातानेच नंदिनीला तिळगुळ खाऊ घालतो. आणि आता अगदी मकर संक्रांतीच्या निमित्ताने का होईना, परंतु जीवा आणि नंदिनीच्या नवीन नात्याला, नवीन आयुष्याची कुठेतरी सुरुवात होत असते.
जीवाने बनवलेला लाडू नंदिनीला खूप आवडलेला असतो. नंदिनी जीवाचं कौतुक करते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं इकडे देशमुखांच्या घरी रम्या मात्र खूप चिडलेली असते. रम्या वसू आत्यांना म्हणू लागते, मला तर त्या काव्याचा खूप राग आलाय. आई बघितलंस ना तू, ती कशी वागत होती. मला तर असं वाटत होतं की तेव्हाच तिचे दात पाडावेत. वसू आत्या रम्याला म्हणतात, रम्या जरा शांत हो, काय चाललंय तुझं. रम्या म्हणते, कशी शांत होऊ सांग ना, बघितलंस ना तू गच्चीवर आता ती काव्या कशी वागत होती. आणि त्याचवेळी रम्याला ऑफिसमधून फोन आलेला असतो. रम्या चिडते आणि म्हणू लागते, आता ऑफिसमधून फोन का येत आहे. वसू आत्या म्हणतात, स्पीकरवर टाक, मलाही ऐकायचं आहे. रम्या म्हणते, अगं वसू आत्या म्हणतात, म्हणाली ना स्पीकरवर टाक, मलाही ऐकायचं आहे की ऑफिसमधून तुला का फोन आला आहे. रम्या आता फोन स्पीकरवर टाकते आणि म्हणते, काय झालं, का फोन केलाय. तर आता ऑफिसमधून ते म्हणू लागतात की पार्थ सर कुठे आहेत. रम्या पटकन म्हणते, गेलेत वर. आता हे ऐकल्यानंतर समोरून म्हणतात, काय. रम्या म्हणते, म्हणजे गच्चीत पतंग उडवण्यासाठी गेल्यात, काही काम होतं का. तर म्हणू लागतात की हो, सरांना आम्ही कधीपासून फोन ट्राय करतोय परंतु सरांचा फोन लागतच नाहीये. सर फोन उचलतही नाहीयेत. विक्रम सर सुद्धा फोन करण्याचा प्रयत्न करतायत. तर रम्या म्हणते, पण काय काम होतं, एवढं काही महत्त्वाचं काम होतं का. तर ऑफिसमधून पार्थचा असिस्टंट म्हणू लागतात की हो, कारण आज AK अवॉर्ड चाईल्ड झाले आहेत आणि त्यासाठी नॉमिनी चाईल्ड झालेत आणि या नॉमिनीसाठी पार्थ सरांचंही नाव आलं आहे. त्यासाठीच आम्ही पार्थ सरांना फोन करत होतो. ही आनंदाची बातमी आम्हाला पार्थ सरांना द्यायची होती. रम्या खुश होते आणि म्हणू लागते, काळजी करू नको, मी देईन. असं म्हणत रम्या फोन ठेवते. ती खूप खुश होते आणि वसू आत्यांना म्हणते, आई मला तरी असं वाटते की हा अवॉर्ड पार्थलाच मिळायला हवाय. आई अगं बघ ना, या वर्षाचे सगळे प्रोजेक्ट करताना मी पार्थच्याच सोबत होते, म्हणजे ज्यावेळी पार्थला अवॉर्ड मिळेल त्यावेळी तो माझं नाव घेईल ना. वसू आत्या म्हणते, घेईल, नक्की घेईल, कारण पार्थ आपला प्रोफेशनल आहे आणि तेवढाच मायाळ सुद्धा आहे. तर रम्या म्हणते, म्हणूनच तर तो मला आवडतोय. तर वसू आत्या म्हणतात, म्हणूनच आता मला एक काहीतरी असं करावं लागेल की जेणेकरून ज्या दिवशी पार्थला अवॉर्ड मिळणार आहे त्याच दिवशी पार्थ काव्याला हाताला धरून घराबाहेर काढेल. रम्या म्हणते, काय. तर वसू आत्या म्हणतात, हो, त्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे. तो प्लॅन जर वर्क झाला तर त्याच दिवशी पार्थ काव्याला नक्कीच घराबाहेर काढेल, याची मला पूर्ण खात्री आहे. रम्या खुश होते आणि वसू आत्यांना विचारते, काय सांगतेस, काय प्लॅन आहे सांग ना. वसू आत्या म्हणतात, हो हो, जरा शांत हो. रम्या, बरं आजची संक्रांत तर वाया गेली, ती तर आपल्या उपयोगाची ठरलीच नाही, परंतु लवकरच मी आता काव्याच्या आयुष्यात संक्रांत आणणार आहे, हे मात्र नक्की. तर दुसरीकडे मोहितेंच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, जीवा आता डिलिव्हरी बॉयला बोलवतो आणि म्हणतो, हे अगदी व्यवस्थित घेऊन जायचं आहे. आणि काय रे, या अख्ख्या एरियात तूच आहेस का डिलिव्हरी बॉय म्हणून, बाकी कोणीच नाही आहेत का. तर तो काही बोलणार तर जीवा म्हणतो, तू काही सांगू नकोस, जा, वेळेत पोहोचायचं आहे. तर त्याचवेळी नंदिनी येते आणि जीवाला विचारते की कोण आलं होतं. जीवा म्हणतो, डिलिव्हरी बॉय, कारण मी माझ्या बडे भैयासाठी काहीतरी पाठवलं आहे, सरप्राईज, त्याला नक्की आवडेल. नंदिनी विचारते, काय पाठवले नक्की. नंदिनीला जीवा म्हणतो, मी का सांगू, ते सरप्राईज आहे. तर नंदिनी म्हणते, तुम्ही तुमच्या बडे भैयासाठी काय पाठवलं आहे हे तर मला चांगलंच माहीत आहे, त्याचा अंदाज आहेच मला. तर जीवा म्हणतो, सांग बरं काय आहे मी पाठवलेलं. तर नंदिनी म्हणते, मी का सांगू, तुम्हीच म्हणालात ना की हे सरप्राईज आहे, मग मी सुद्धा तुम्हाला सांगणार नाही. तर जीवा म्हणतो, हे मात्र बरं आहे, म्हणजे हे असं झालं आहे की टीचरनेच प्रिन्सिपलला शिकवणं. नंदिनी म्हणते, ते काहीही असो, पण आज तुम्ही टीचर होऊन मला तिळगुळ बनवायला शिकवलेत ना, मला खरंच खूप छान वाटलं आणि आता मला तिळगुळ येतातही अगदी उत्तम प्रकारे. तर जीवा म्हणतो, हो ना. तर नंदिनी म्हणते, हो, तुमच्या आज तिळगुळ बनवण्यामुळे आजची संक्रांत तर खूप छान झाली आहे आणि अगदी गोडही झाली आहे. तर जीवा म्हणतो, पण अजून संक्रांत संपली आहे कुठे. नंदिनी म्हणते, म्हणजे. तर जीवा म्हणतो, अजून सरप्राईज तर बाकी आहे. नंदिनी म्हणते, सरप्राईज, कसलं सरप्राईज. जीवा म्हणतो, ते सरप्राईज आहे, मी कशाला सांगू. तर त्याचवेळी काही बायका दरवाजावर उभ्या असतात आणि मोठ्यानेच म्हणतात, सरप्राईज. तर जीवा म्हणतो, हेच तर आहे तुमच्यासाठी सरप्राईज. तर नंदिनी म्हणते, काय. तर जीवा म्हणतो, हो. तर सर्वच जण आतमध्ये येतात आणि नंदिनीला म्हणतात, काय गं, आई कुठे आहे. तर नंदिनी म्हणते, जरा बाहेर गेली आहे. तर सर्वच जण म्हणू लागतात, सेकंड हनीमूनला गेले आहेत वाटतं. तर जीवा सुद्धा हसू लागतो. नंदिनी रागाने जीवाकडे पाहते तेव्हा मात्र जीवा शांतच होतो. जीवा म्हणतो, या ना, तुम्ही सर्वजण आतमध्ये बसून घ्या. आता सर्वजण बसायला जातात
तर नंदिनी म्हणते हे काय आहे? तर जीवा म्हणतो माझी आई म्हणते. तर नंदिनी म्हणते काय म्हणतात आई? लग्नानंतर होईलच प्रेम. जीवा म्हणतो नाही नाही, माझी आई म्हणते लग्नानंतर प्रत्येक सवाष्णी बाईचं हळदी कुंकू व्हायलाच पाहिजे. तर नंदिनी म्हणते अहो ठीक आहे, म्हणून तुम्ही या सगळ्यांना इथे बोलवलंय, पण हळदी कुंकवासाठी वाण काय आणलं आहे? जीवा म्हणतो वाण? नंदिनी म्हणते कहर आहात तुम्ही कहर. मला वाटलं होतं की आजची संक्रांत गोड झाली, परंतु नाही, माती खाल्ली नाही तर जीवा कसले. तर त्याचवेळी त्या ताई आवाज देत म्हणतात काय ग नंदिनी, आता आम्ही चुकीच्या वेळी आलो आहोत का? तर नंदिनी म्हणते नाही नाही, असं काही नाही आहे. असं म्हणत आता सर्वच जण नंदिनी आणि जीवाला चिडवत असतात. तर जीवा नंदिनीच्या आवाजातच म्हणतो आले आले. आता मात्र नंदिनी रागाने जीवाकडे पाहते आणि तिथून निघून जाते. आता जीवा काहीतरी भन्नाट प्लॅन करायचा ठरवतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की देशमुखांच्या घरी सर्वच जण पार्थचं कौतुक करत असतात, त्याचं अभिनंदन करत असतात. तर त्याचवेळी मानिनीताई येतात आणि म्हणतात अरे काय काय चाललंय नक्की? तर त्याचवेळी युग म्हणू लागतो मातोश्री तुम्हाला माहीत नाही आहे का की आता दादाची निवड टॉप 20मध्ये झाली आहे. आता हे ऐकल्यानंतर मानिनीताई खूप खुश होतात आणि म्हणू लागतात काय? असं म्हणत ते पार्थचं कौतुक करतात आणि म्हणतात खरंच माझं बाळ अगदी गुणी आहे, मला खरंच माझ्या मुलाचा खूप अभिमान वाटतो. तर आता वसू आत्या म्हणतात हो पार्थ, खरंच तुझा अभिमान मलाही वाटतो, कारण तुझं कर्तृत्वच एवढं मोठं आहे की तुझं कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे. आजही तुला खरंच खूप छान नॉमिनेशन मिळालं आहे आणि त्यासाठी तुझं खरंच खूप अगदी मनापासून अभिनंदन. तर आता पार्थ म्हणतो थँक्यू आत्या. तर युग म्हणू लागतो दादा आता तर मी तुला उचलून घेणारच आहे. असं म्हणत युग आता पार्थला उचलायला जातो, परंतु त्याला पार्थला उचलणं शक्य होईल का? सर्वच जण युगवर हसू लागतात. तर मानिनीताई म्हणतात गप्री मेल्या, तुला जमणार आहे का त्याला उचलायला? अरे तुझा जीव काय त्याचा जीव काय? पार्थ म्हणतो आता तर याने मला पाडलंच असतं. युग म्हणतो सॉरी सॉरी, परंतु दादा बघ ना, तू सुद्धा माझ्या लाईनमध्ये आलायस. तर पार्थ म्हणतो म्हणजे? तर युग म्हणू लागतो बघ ना, मी तर टॉप 5मध्ये आलो आहे आणि तू टॉप 20मध्ये. तर मानिनीताई म्हणतात हो का? परंतु युग बाळा, तू एक गोष्ट विसरलायस का? तू आत्ता टॉपमध्ये आलायस, परंतु तुझा हा दादा अगदी पहिल्यापासून टॉपमध्ये आहेस, माहीत आहे ना? तर युग म्हणतो ते तर आहेच ग मातोश्री, आणि दादाचा नाद कोण करेल ग, ते तर काही आपल्याला झेपणार नाही. असं म्हणत सर्वच जण पार्थचं कौतुक करत असतात. पार्थने मिळवलेलं यश घरातील प्रत्येकाला आवडलेलं असतं आणि प्रत्येकजण अगदी पार्थचं भरभरून कौतुक करत असतात. आणि हीच संधी साधत रम्या आता पार्थच्या समोर येत म्हणते कॉंग्रॅच्युलेशन पार्थ. असं म्हणत ती पार्थला मिठी मारायला जाणार, परंतु त्याचवेळी पार्थ रम्याचा हात पकडतो आणि हातावरच भागवत म्हणतो थँक्यू रम्या. आता रम्याला खूप वाईट वाटतं. वसू आता रम्याला सावरतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की काव्या आपल्या बोकुडीला घेते आणि म्हणू लागते बोकुडी, खरंच तुझं कौतुक करावं तितकं कमी. अरे माझ्यासोबत राहून आयुष्यात खूप पुढे गेलेस आणि खूप काही शिकलायस. बघ फायनली तुझ्या मेहनतीला यश मिळालं आहे, हो की नाही? असं म्हणत काव्या बोकुडीचं कौतुक करत असते. हे सगळं काही पार्थला सांगत असते, परंतु पार्थला सरळ सरळ न सांगता ती आपल्या बोकुडूशी हे सगळं काही बोलत असते. तर काव्य आपल्या बोकुडीला म्हणू लागते हे बघ, आत्तापर्यंत तू टॉप 30पर्यंत होतास आणि 30वरून तू 20वर आलास, मग 10वर यायचं आहे आणि मग टॉपर व्हायचं आहे, अगदी 1 नंबरला यायचं आहे. मला माहीत आहे बोकुडी, कॉम्पिटिशन खूप मोठी आहे, टफ आहे, परंतु मला खात्री आहे एक ना एक दिवस तू टॉपर होशील, हो की नाही बोकुडी? असं म्हणत आता काव्या आपल्या बोकुडीशी बोलत असते, परंतु हे सगळं काही पार्थसाठीच असतं. परंतु आता वसू आत्या खूप चिडतात आणि म्हणू लागतात काय बावळट आहे ही मुलगी. इथे आपण सर्वजण आपल्या पार्थचं कौतुक करतोय आणि ही त्या फडतूस बोक्याशी बोलत बसली आहे. तर पार्थ पटकन बोलतो माझ्याशीच बोलतायत त्या. वसू आत्या म्हणतात तुझ्याशी? तर इकडे काव्या म्हणू लागते सही जवाब. बघितलंस का बोकुडी, आपल्या मिस्टर बोक्याला कळतंय सगळं. चल मग सगळ्यांचंच अभिनंदन करून झालं असेल तर मग आपण जाऊन करूयात. असं म्हणत काव्या आपल्या बोकुडीला घेते आणि पार्थच्या समोर येते. आता फक्त काव्या पार्थच्या समोर येत नाही, तर रम्याला हळुवारपणे बाजूला करते आणि पार्थला हातात हात देत त्याचं अभिनंदन करत म्हणते कॉंग्रॅच्युलेशन देशमुख. तर पार्थही काव्याला हात मिळवणी करायला तयार होतो. तर आता काव्या काही पार्थचा हात सोडत नसते. पार्थ आता हात सोडवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु काव्या म्हणते हात नाही छोडणे का और साध्वी नाही छोडणे का. असं म्हणत ती पार्थची एक फिरकी घेते. तर त्यानंतर ती पार्थच्या नावाने घोषणा देत त्याचं कौतुक करू लागते.
पार्थला मिळालेलं यश पाहून काव्याला खूप आनंद झालेला असतो. काव्या खूप खुश असते. तर मानिनीताई म्हणतात ते सगळं ठीक आहे, पण मला सांगा अवॉर्ड फंक्शन कधी आहे? तर युग म्हणतो पुढच्या 4 दिवसातच असेल. मानिनीताई म्हणतात मी यासाठी विचारते की मला खात्री आहे की हा अवॉर्ड तर आपल्या पार्थलाच मिळणार आहे. तर आता युग सोबत मस्करी करत काव्या म्हणू लागते, परंतु आई तुम्हाला असं नाही का वाटत आहे की हा सगळा माझ्या बोकुडीचाच बायगुण आहे, त्याच्याचमुळे हे सगळं काही घडत आहे? म्हणजे बघा ना आई, माझा हा बोका घरात काय आला आणि हा माझा मिस्टर बोक्या टॉप 20मध्ये आला. आता मात्र हे ऐकल्यानंतर रम्या खूप चिडते आणि रम्या काव्याला म्हणते, अगं ये दीडशाने काय बोलतेस, तुझं तुला तरी कळतंय का? म्हणजे तुला काय म्हणायचंय? तुझ्या या 100 रुपयाच्या निर्जीव बोक्याला क्रेडिट म्हणजे आम्ही जी काही मेहनत घेतली आहे त्याला काही काडीचीही किंमत नाही आहे का? आणि त्याला काही व्हॅल्यूच नाही आहे का? असं म्हणत रम्या आता काव्यावर चिडलेली असते. आता मात्र हे सगळं काही मानिनीताईंनाही अजिबातच आवडलेलं नसतं. मानिनीताई म्हणतात, तुझं काय मध्ये? अर्थातच पार्थने या सगळ्यासाठी मेहनत घेतली आहे, पण तू का तुझं नाव पुढे करतेस? तर रम्या म्हणते, मामी तू असं कसं बोलू शकतेस? मी तर ऑफिसमध्ये जाऊन आता रम्या पुढे काही बोलणार तर युग म्हणतो, रम्या अगं सगळं काही मान्यवर असतं, पण बघ ना या यशामध्ये दादाचा जेवढा वाटा आहे तेवढाच या बोक्याचा आहे, म्हणजेच बोक्या इज लकी चाम्प. असं म्हणत आता रम्याचं कौतुक न करता सर्वच जण बोक्याकडे मोर्चा वळवतात आणि बोक्याचं कौतुक करू लागतात. आता त्याचवेळी आशाताई पार्सल घेऊन येतात आणि म्हणतात, पार्थ दादा तुमचं पार्सल आलंय. पार्थ पाहतो तर त्यावर एक चिठ्ठी असते. मानिनीताई म्हणतात, काय कोणाचं आहे पार्सल आणि ही चिठ्ठी? तर त्याचवेळी पार्थ म्हणतो, जीवाचं आहे. आता हे ऐकल्यानंतर मानिनीताई पार्थला म्हणतात, मग वाच ना ती चिठ्ठी. तर त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं आहे हे पार्थ वाचू लागतो. जीवाने लिहिलेलं असतं, मिस यू देशमुख फॅमिली आणि बडे भैया. आज बडे भैया तू टॉप 20मध्ये आलायस आणि म्हणूनच तुझं खूप खूप अभिनंदन आणि तुझ्यासाठी गोड गोड तिळगुळही. आता नकळतच पार्थचेही डोळे पाणावतात, त्याचंही मन भरून येतं. तर मानिनीताई म्हणतात, बघा आज आपल्या घरात गोड बातमी आली आणि आज गोड खाऊ तुझ्या भावाने पाठवलंय पार्थ, कळतंय का तुला? जीवाने. आता पार्थही खुश होतो. तर मानिनीताई पार्थला म्हणतात, थोडक्यात काय ठरवलं तर कुठल्याही गोष्टीचा शेवट हा गोड होऊ शकतो. आता पार्थ मात्र शांतच होतो. जीवाच्या आठवणीने पार्थचे डोळे पाणावलेले असतात. हे सगळं काही काव्या पाहते. तर मानिनीताई आता जीवाने पाठवलेला तिळगुळ पार्थला भरवत त्याचं तोंड गोड करतात आणि त्याचं खूप कौतुकही करतात. तर दुसरीकडे आलेल्या सर्वच जण बायका आता नंदिनीचं कौतुक करत म्हणतात, नंदिनी अगं खूप छान बनवलेस तिळगुळ, म्हणजे जास्त कडकही नाहीत आणि जास्त नरमही नाहीत. नंदिनी म्हणते, यांनीच मला शिकवले आहेत. तर आता त्या बायका म्हणतात, काय म्हणतेस नंदिनी, म्हणजे हे तुला जीवाने शिकवलंय का? खरंच तू नशीबवान आहेस की जीवासारखा तुला नवरा मिळाला आहे जो तुला प्रत्येक क्षणी साथ देणार आहे. तर जीवा आता नंदिनीकडे पाहत असतो. तर त्यानंतर आलेल्या बायका एकमेकींशी गप्पा मारत म्हणतात, अगं त्या जोशींनी दिलेले तिळगुळ खाल्लेस का? पाहिलेस का कसे होते? तर जीवा म्हणतो, काय झालं, आम्हाला नाही मिळालेत. तर त्या म्हणतात, खाऊ पण शकत नाही, कारण नक्की त्यांनी तिळगुळ दिलेत की सुपारी वाटीतून दिली काहीच कळायला मार्ग नाही. असं म्हणत आता सर्वच जण हसू लागतात आणि त्यांच्यासोबत जीवाही हसत असतो. नंदिनी जीवाकडे पाहते तेव्हा कुठे जीवा थोडा शांत होतो. तर त्यानंतर त्या बायका नंदिनीचं कौतुक करत म्हणतात, नंदिनी खरंच तू नशीबवान आहेस. तर एक ताई नंदिनीला म्हणतात, नंदिनी मी खरं सांगू का, तर तुला एवढा चांगला नवरा मिळालाय तर खरंच हा नवरा हातचा कधीच चावू देऊ नकोस. अगं नशिबाने तुला एवढा चांगला नवरा मिळाला आहे ज्याने तुझ्यासाठी एवढा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला आहे, तुझ्यासाठी एवढे तिळाचे लाडू बनवले आहेत, हे सगळं काही तुझ्या प्रेमाखातर केलं आहे. तर दुसऱ्या ताई म्हणतात, हो ना नंदिनी, नाहीतर आजकालचे नवरे आणि आमचे नवरे ड्रिंकच्या पार्टीशिवाय काही अरेंज करतात का? काही अरेंज करत नाहीत. असं म्हणत सर्वच जण आलेल्या सर्व बायका आता जीवाचं भरभरून कौतुक करत असतात. जीवाचे सर्व गुण आता ते नंदिनीला समजावून सांगण्याचा, पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात. हे सगळं काही नंदिनीलाही पटत असतं, तिलाही मान्य असतं, परंतु कुठेतरी नंदिनीच्या मनात अजूनही 16 डिसेंबर हा दिवस असतो आणि त्यामुळेच नंदिनी हे नातं मान्य करायला तयार नसते.
तर एक ताई म्हणू लागतात, माझा नवरा बिझनेस आहे बरं, परंतु एक दिवससुद्धा त्या बिझनेसमधून माझ्यासाठी देत नाही. जीवा म्हणतो, हो का, असं म्हणत जीवा नंदिनीकडे पाहतो. तर दुसऱ्या ताई म्हणतात, बरं बरं, आता गप्पा टप्पा बस झाल्या, आपण हळदी कुंकवासाठी आलोय ना, मग हळदी कुंकू करून घेऊ. आता मात्र नंदिनी घाबरते, तिला काय करावं ऐनवेळी काहीच कळत नसतं, कारण वाणही आणलेली नसतात आणि हळदी कुंकासाठी बायकाही आलेली असतात. त्यामुळे नंदिनी खूप विचार करू लागते की आता काय करावं. ती घाबरून गेलेली असते. तर त्या ताई म्हणू लागतात, नंदिनी अगं तू त्या सानेंकडे का नाही आलीस, शारदाताईंना आम्ही मेसेज केला होता. नंदिनी म्हणते, हो का, आई सांगायला विसरली असेल. तर त्या बायका म्हणू लागतात, अगं किती छान वाण दिलंय त्यांनी. आता मात्र जीवा नंदिनीची बाजू सावरत म्हणतो, मी एक काम करू का, मी तुम्हा सगळ्यांसाठी छान इंदोरी पोहे बनवतो, तुम्हाला नक्कीच आवडतील. तर नंदिनी म्हणते, हो हो बनवा ना. असं म्हणत नंदिनी स्वतः मनाशीच म्हणते, तोपर्यंत मला वाण अरेंज करायला वेळ तरी मिळेल. परंतु त्या बायका जीवाला म्हणतात, नाही नको नको, कारण घरी जाऊन आम्हाला जेवणही बनवायचं आहे. इथलं हळदी कुंकू झालं की घरी जायचं आहे. आणि हो, पोहे खाण्यासाठी आम्ही नक्कीच एके दिवशी येऊ. असं म्हणत बायका आता पोहे खाण्यासाठी नकार देतात. त्यामुळे आलेल्या सवाष्णींना वाण काय द्यावं हा प्रश्न मात्र अजूनही नंदिनीजवळ असतो. तर नंदिनी मनाशीच म्हणते, अरे देवा, आता ऐनवेळी यांना मी काय वाण देऊ. एक काम करते, मी आईलाच फोन करते आणि विचारते घरात काही आहे का. असं म्हणत नंदिनी त्या सगळ्यांना म्हणते, मी आलेच. असं म्हणत नंदिनी बाजूला निघून जाते. ती शारदाताईंना फोन करण्यासाठी गेलेली असते. हे सगळं काही जीवा पाहत असतो. तर दुसरीकडे नंदिनी आपल्या आईला फोन करण्याचा प्रयत्न करते, परंतु मानिनीताईंचा काही फोन लागत नसतो. नंदिनी म्हणते, आईचा फोनही लागत नाहीये. मग आता मी ह्यांना काय वाण देऊ, घरात एकसारख्या वस्तूही नसतील, ब्लाऊज पीस ते असतील कुठल्या तरी खणात, मी आईला विचारते. असं म्हणत नंदिनी पुन्हा शारदाताईंना फोन करण्याचा प्रयत्न करते, परंतु शारदाताईंचा फोन लागत नसतो. नंदिनी म्हणते, अरे देवा, या जीवाने सुद्धा नुसतं घोळ घालून ठेवला आहे. असं म्हणत नंदिनी जीवावर चिडलेली असते. परंतु त्याचवेळी नंदिनीचं लक्ष कुकरकडे जातो. तर त्यावर लिहिलेलं असतं, चकाचक बाई, तू कुकर, मी शिट्टी आहे ग. जेव्हा जेव्हा तुझ्यावर टेन्शनचं प्रेशर येईल तेव्हा तेव्हा मी शिट्टी वर करून तुझं टेन्शन रिलीज करेन. आता मागचं कपाट उघडून बघ. आता नंदिनी तो मेसेज वाचते आणि त्याप्रमाणे ती मागचं कपाट उघडून पाहते. तर कपाटाच्या खणामध्ये जीवाने गिफ्ट्स आणून ठेवलेली असतात आणि ते पाहून नंदिनी खुश होते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, काव्या आपल्या बोकुडीशी गप्पा मारत असते आणि त्याच्यासोबत खेळत असते. आणि हे सगळं काही पाहून रम्या आणि वसू आत्यांना राग आलेला असतो. वसू आत्या रम्याला म्हणतात, आता या बोक्याचा बंदोबस्त करावाच लागेल. आणि त्याचवेळी आता रम्याच्या हातात झाडं कापायची कात्री असते. तर दुसरीकडे काव्या आपल्या बोक्याला शोधत असते आणि त्याचवेळी त्याच्यावर कापूस पडू लागतो. मानिनीताई म्हणतात, हा कापूस कुठून येतोय. तर त्याचवेळी रम्या आणि वसू आत्या समोर येऊन उभ्या राहतात. आता मात्र काव्या खूप चिडते आणि काव्या मोठ्यानेच ओरडत म्हणते, रम्या. आता मात्र रम्या ही घाबरून गेलेली असते. आता काव्या नक्की रम्याला कोणती शिक्षा देईल. तर पार्थ हे सगळं काही सहन करू शकेल का, की रम्याला तोही शिक्षा देईल, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.